आणि कोणत्या आमदारांनी व्हीपचं पालन केलंय, कोणी पालन केलं नाही हे ठरवायचं आणि मग शेवटी फायनली आमदार कोणते पात्र ठरतात, कोणते अपात्र ठरतात असा निर्णय करायचा। हे मार्गदर्शक सूचना या सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालपत्रात दिला। निवडणूक आयोगाने कसा निर्णय करायचा आहे तर त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना या 1971च्या सादिक अली प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या आहेत। त्यामुळे मग आता राजकीय पक्ष कुणाचा हा निर्णय करायचा विधानसभा अध्यक्षांनी, पण तो कसा करायचा याबाबतचं कुठलाही स्पष्ट निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले नाहीत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलं की जो अवेलेबल घटनात्मक मार्ग आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं जो काही तुमच्याकडे उपलब्ध घटनात्मक संविधानिक मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही निर्णय करायचा की कुणाकडे राजकीय पक्ष आहे। मग विधानसभा अध्यक्ष त्यावेळेसचे राहुल नार्वेकर ते म्हणाले की उपलब्ध घटनात्मक मार्ग कॉन्स्टिट्यूशनल मार्ग हाच आहे की 1971चं सादिक अली जजमेंट, ज्या जजमेंटच्या आधारावर त्यातील मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर निवडणूक आयोगाकडून निर्णय केला जातो, तेच त्यांनी बेसिस पकडलं आपल्या निर्णयासाठी सुद्धा। आणि मग त्या आधारावर राहुल नार्वेकरांनी निर्णय केला की शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, व्हीप एकनाथ शिंदेंचा आहे, पण त्यांनी त्या पुढे जाऊन हा निर्णय केला की आमदार अपात्रते संदर्भामध्ये मला अपात्रतेचे निर्णय घेणं योग्य वाटत नाही, कारण त्यांनी असंही म्हटलं की त्यावेळेस कन्फ्युजन होतं कोणाचे व्हीप कशा स्वरूपाचे आहेत, राजकीय पक्ष विधिमंडळ पक्ष यामध्ये संभ्रम अवस्था होती आणि या सगळ्या एक प्रकारे उपलब्ध असलेल्या ज्याला आपण म्हणू कायदेशीर मार्गाचा अवलंब करून राहुल नार्वेकरांनी कुणालाच अपात्र ठरवलं नाही, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्जन्सी तयार झाली नाही, कोणत्याही आमदारांना तातडीने धावत पळत न्यायालयात येण्याची गरज निर्माण झाली नाही, कारण सगळेच आमदार पात्र ठरलेले होते। आणि मग पुढे जाऊन विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या निर्णयावर आता अंतिम युक्तिवाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। आता कपिल सिब्बल यांच्यासोबत देवदत्त कामत देखील सध्या युक्तिवाद करतायत। त्यांचं म्हणणं आहे की राहुल नार्वेकरांनी त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं। त्यांनी 2018चं जे संविधान आहे ते जर विचारात घेण्याची आवश्यकता नव्हती। जर त्यांनी विचारात घेतलं होतं तर 2018च्या संविधानासंदर्भात जो निवडणूक आयोगाने निष्कर्ष काढला तोच निष्कर्ष हा प्रत्यक्ष विधानसभा अध्यक्षांनी देखील काढण्याची काही आवश्यकता नव्हती। त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाने जे म्हटलं त्यानुसारच निर्णय केला। आता सिब्बल असं म्हणतात की मूळ सर्वोच्च न्यायालयाचं जे निकालपत्र आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचं उल्लंघन विधानसभा अध्यक्षांनी केलं। सिब्बलांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांनी अनुसूची 10चं उल्लंघन केलं। या सर्व बाबतीत जाण्याचे अधिकार क्षेत्रच त्यांच्याकडे नव्हतं। सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं होतं की राजकीय पक्षानुसार निर्णय करा, तर ज्यावेळी त्यांच्या समोर 2 अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या, एक एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंनी केलेली याचिका आणि दुसरी याचिका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांविरोधात केलेली याचिका। तर या दोन्ही याचिकांसंदर्भात राहुल नार्वेकर किंवा विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करत असताना तपासायला हवं होतं की राजकीय पक्ष कुणाचा आहे आणि त्यांच्या व्हीपला मान्यता द्यायला हवी होती। पण इथे आणखीन एक मेख आहे, म्हणजे ज्यावेळी या सर्व 5 न्यायाधीशांच्या निकालपत्राचं जे खूप कौतुक झालं होतं उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून, त्यांच्या नेत्यांकडून, त्यांनी हे विचारात घ्यायला हवं होतं की तेव्हा एक असं सरसकट वाक्य वापरण्यात आलं की भरत गोगावले यांचा व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला। परंतु तो व्हीप अवैध ठरवत असताना सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांच्या व्हीपला मान्यता दिली नाही। त्यांनी म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी विदाऊट इन्क्वायरी हे ठरवलंय की राजकीय पक्ष कुणाचा आहे आणि परस्पर त्यांनी फक्त विधिमंडळ पक्षातला आकडा बघून भरत गोगावलेंच्या व्हीपला मान्यता दिली आहे। तसं न करता तुम्ही राजकीय पक्ष संघटना कुणाकडे हे तपासून मग तुम्ही निर्णय केला पाहिजे होता, असं सध्या सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये म्हटलं होतं मूळ निकालपत्रामध्ये। त्या निकालपत्रात त्यांनी कुठेही व्हीप कोण आहे किंवा कुणाचा व्हीप वैध होता, कुणाचा व्हीप वैध आहे या संदर्भात वाच्यता केलेली नाही। ते सर्व अधिकार त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिले। पुन्हा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय करायचा आहे तो करा आणि पुन्हा न्यायालयाकडे या, हा एक मार्ग तर रुटीन जो मार्ग आहे कोणत्याही निर्णयावरती कोर्टाकडे जाऊन अपील करण्याचा तो तर उपलब्ध आहेच, परंतु त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की व्हीप कोणाचा वैध होता। त्यांनी व्हीप अवैध होता भरत गोगावले। सोमेश याच्यामध्ये आपण
एक साधारण जर ह्याचा घटनाक्रम बघितला तर विधानसभा अध्यक्षांनी पक्ष कोणाचा याबाबत जो निर्णय करायचा आहे तो कशाच्या आधारे करायचा याविषयी सुप्रीम कोर्टाने कुठलेही स्पेसिफिकेशन्स किंवा गाईडलाईन्स दिले नव्हते। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना जे वाटलं त्यानुसार त्यांनी 1971चा सादिक अली प्रकरणाचा संदर्भ घेतला आणि त्यातल्या सगळ्या संदर्भ वापरून त्यांनी त्यांच्या पातळीवर हा सगळा निर्णय दिला आणि भरत गोगावलेंचा व्हीप योग्य आहे असं त्यांनी ठरवलं, कायदेशीर ठरवला। पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा ठरवला आणि गोगावलेंचा व्हीप योग्य ठरवण्याचा निर्णय चुकीचा आहे असं त्यांनी म्हटलं। मात्र ठाकरेंचा व्हीप त्यांनी योग्य ठरवला नव्हता हे सुद्धा आता जसं तू सांगतोयस। तर या सगळ्याची जी पाळंमुळं आहेत किंवा या सगळ्या युक्तिवादाचं जे मूळ आहे ते येत आहे 2018च्या शिवसेनेच्या घटनेकडे। जी घटना नव्हती म्हणून विधानसभा अध्यक्षांनी कदाचित 1971च्या सादिक अली प्रकरणाचा संदर्भ घेतला असेल किंवा जी घटना अयोग्य आहे, लोकशाही तत्वांवर आधारित नाही असं म्हणत निवडणूक आयोगानं सुद्धा ट्रिपल टेस्ट मधल्या तिसऱ्या निकषाचा उपयोग केला आणि विधिमंडळ पक्षामध्ये संख्याबळ कोणाचं जास्त आहे या आधारे हा सगळा विचार केला किंवा पुढचा निर्णय दिलेला होता पक्ष आणि चिन्हाबाबतचा। त्यामुळे आता कपिल सिब्बल यांना या सगळ्या आर्ग्युमेंट्सचा जर सार आपण काढायचा म्हटला तर तो पुन्हा एकदा 2018च्या शिवसेनेच्या घटनेपर्यंत येऊन पोहोचतो आहे का आणि ह्या घटनेला चॅलेंज करण्याचा जो प्रकार झाला किंवा आक्षेप घेण्यात आला निवडणूक आयोगाकडून आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये सुद्धा झाला। तर हे सगळे आक्षेप दूर करून 18ची घटना योग्य ठरवणं, ती व्हॅलिड ठरवणं या दिशेने कपिल सिब्बल जाताना दिसतायत का आतापर्यंतच्या सर्व आर्ग्युमेंटमधून? निश्चितच आता कपिल सिब्बल हे म्हणतायत की त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे हा मार्ग उपलब्ध होता की पक्षाच्या घटनेनुसार राजकीय पक्ष कुणाचा आहे हे ठरवण्याचा, परंतु विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात असं म्हटलेलं आहे की 2018 सालच्या लीडरशिप स्ट्रक्चरच्या आधारावर हे ठरवता येत नाही की हू इज रियल शिवसेना, खरी शिवसेना कुणाची आहे हे आपल्याला 2018च्या नेतृत्वाच्या त्यावेळेसच्या सगळ्या स्ट्रक्चरच्या आधारावर हे ठरवता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याशिवाय त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की सुभाष देसाईंच्या प्रकरणामध्ये जे म्हटलेलं आहे त्या आधारावरती जर त्यांनी विचार करायचा असेल तर त्यांनी निश्चितपणे काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत या आर्ग्युमेंट मधले, ते एकदा आपण वन बाय वन बघूया। काय म्हटलेलं आहे आजच्या सुनावणीमध्ये? सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन अध्यक्षांनी केलं, सिब्बलांचे काही महत्त्वाचे युक्तिवाद आपण बघूया। आयोगाकडच्या प्रक्रियेचा उल्लेख विधानसभा अध्यक्ष का करतात असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलाय। त्यामुळे घटना 2018ची योग्य आहे की नाही याच्याशी विधानसभा अध्यक्षांचा काय संबंध असा त्यांचं आर्ग्युमेंट होतं। 2018ची घटना मानत नाही पण त्यावरच तुम्ही मंत्री झालात असं आर्ग्युमेंट सिब्बल यांनी केलं। त्यानंतरचा मुद्दा त्यांचा होता राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता। राजकीय पक्षाचं बहुमत ज्यांच्याकडे त्यांनाच व्हीप बजावण्याचा अधिकार असतो। फुटीच्या आधी जी कागदपत्र दिली होती त्याचा विचार व्हायला हवा होता। तर सादिक अली खटल्याचा हा जो उल्लेख झालेला आहे तो आहे विधानसभा अध्यक्षांनी ज्या आधारावर हा निर्णय घेतलेला होता आणि भरत गोगावलेंचा व्हीप मान्य केलेला होता त्या सगळ्या प्रकरणाशी या सगळ्या खटल्याचा संबंध येताना दिसतो आहे। आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटचा। काही नवे मुद्दे आर्ग्युमेंटमधले युक्तिवादातले समोर येत आहेत। पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। निश्चितच त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2018ची घटना आणि यावर जर निवडणूक आयोगाला काही आक्षेप असेल तर त्या घटनेला आक्षेप घेण्याचं कारण विधानसभा अध्यक्षांचं नव्हतं, कारण विधानसभा अध्यक्षांसमोर जे 2 गट आलेले होते त्या दोन्ही गटांना 2018ची घटना मान्य होती। आणि हे खरं आहे, म्हणजे अमोल आपण विचारात घेतलं तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा 2018च्या घटनेवर आक्षेप घेतलेला नाहीये। 2018च्या पक्ष संविधानावर आक्षेप निवडणूक आयोगाने घेतला की हे पक्ष संविधान व्यवस्थित जे कायद्याला अपेक्षित आहे त्यानुसार नाहीये आणि तुम्ही यात आवश्यक ते बदल करून आणा। परंतु
निवडणूक आयोगाने तो आक्षेप घेतलेला असला तरी विधानसभा अध्यक्षांपुढे प्रकरण आलेलं असताना जे दोन गट त्यांच्यासमोर उभे होते त्यांना 2018ची घटना मान्य होती आणि सिब्बलांचं म्हणणं आहे की त्यांनी 2018च्या घटनेच्या आधारावर निर्णय करायला हरकत नव्हती किंवा ते निर्णय करू शकत होते असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात सिब्बल असं सांगतायत की निवडणूक आयोगाने एक निष्कर्ष काढला 2018च्या घटनेच्या आधारावर, पक्ष घटनेच्या आधारावर, की शिवसेनेच्या घटनेच्या आधारावर ठरवता येत नाहीये की शिवसेना नेमकी कुणाची आहे. तसाच निष्कर्ष हा विधानसभा अध्यक्षांनी काढायची गरज नव्हती, कारण विधानसभा अध्यक्ष 2018च्या घटनेला धरून चालू शकत होते, कारण त्या पक्ष घटनेवर आक्षेप या दोन्ही गटांपैकी कुणालाही नव्हता. त्यामुळे आता सिब्बल कुठेतरी असं सांगतायत की जरी निवडणूक आयोगाने निर्णय करत असताना एक वेगळा निर्णय केला, वेगळा निष्कर्ष काढला, तर दुसऱ्या बाजूला